आदिवासी वसतिगृहासाठी मेरिट लिस्ट, ॲडमिशन प्रोसेस हे सर्व टाइम टेबल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. सर्व A to Z सर्व माहिती या वेळापत्रकमध्ये देणार आहे मित्रांनो. पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जे मी वेळापत्रक तुम्हाला दाखवणार आहे, ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हॉस्टेलसाठी जो शेड्यूल देण्यात आला आहे, ग्रॅज्युएशन ज्युनियर पासून तर पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत आणि पोस्ट प्रोफेशनल कोर्ससाठी काय तारीख देण्यात आली आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे आणि आपली पहिली मेरिट केव्हा लागणार आहे, कोणत्या कोर्ससाठी कोणत्या दिवशी मेरिट लागणार आहे, डेट वाईज आज आपण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून हे टाइम टेबल बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्त आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा. भरपूर सबस्क्रायबर असतात, कमेंट असतात, ते मला कमेंट करत असतात की सर आमचं पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ॲडमिशन केलं आहे, आम्ही PGमध्ये केलं आहे, आमचं ज्युनियरमध्ये आहे, आम्ही डिप्लोमामध्ये आहे, आम्ही BEdसाठी ॲडमिशन घेतलं आहे, तर आमचं या ठिकाणी हॉस्टेलची डेट काय असेल, लास्ट डेट काय असेल, आमची मेरिट केव्हा लागेल, हे सर्व सविस्तर आता या एकाच वेळापत्रकमध्ये सर्व बघायचं आहे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. तर बघा मित्रांनो, भरपूर मित्रांनी मला कमेंट की पहिली यादी, सेकंड यादी आणि थर्ड यादी केव्हा लागते. आता हे सर्व तारीख बाय तारीख आपल्याला हे सर्व डिटेलमध्ये बघायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला टेबल दिसत असेल तर बघा, ही सेकंड राऊंड आहे आणि हा फर्स्ट राऊंड आहे. फर्स्ट राऊंड केव्हा असेल, कोर्ससुद्धा देण्यात आले. तर या ठिकाणी प्री मॅट्रिक्स तर 4/6/2024 ते 13/6/2024ला पब्लिश मेरिट झाले होते 15/6/2024ला. हे ज्युनियरवाल्यांसाठी आहे. तर या ठिकाणी या टेबलमध्ये बघा, ज्युनियरसाठी फ्रॉम 1/7/2024 ते 15/7/2024पर्यंत होती आणि मेरिट पब्लिश केव्हा झाले होते, 22/7/2024ला. डिप्लोमावाल्यांसाठी ज्यांनी डी फार्मसी किंवा डिग्रीसाठी ॲडमिशन केलं असेल त्यांचं या ठिकाणी 1/7/2024 ते 15/7/2024पर्यंत होतं. फक्त डिप्लोमावाल्यांसाठी. डिग्रीवाल्यांसाठी वेगळं असेल, त्यांची मेरिट पब्लिश केव्हा झाली होती, 22/7/2024ला. ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी फ्रॉम 1/7/2024 ते 15/7/2024 त्यांची मेरिट लिस्ट पब्लिश केव्हा झाली होती, 22/7/2024ला. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आहे 1/7/2024 ते 15/7/2024 आणि 22/7/2024ला मेरिट लिस्ट पब्लिश झाली होती. प्रोफेशनल कोर्स म्हणजे तुमचं BEd 1/7 पासून तर 15/7/2024 तर 22/7/2024ला मेरिट लिस्ट पब्लिश झाली होती. आता आपल्याला पहिली लिस्ट आणि सेकंड लिस्ट तर बघा, या ठिकाणी महत्त्वाचे टिप्स देण्यात आले. ऑनलाईन अर्ज प्रकल्प कार्यालय शिफारसीनुसार रिक्त जागेच्या आणि प्राप्त अर्ज स्थितीनुसार प्रकल्पनिहाय ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. तर आपल्याला हे तर महत्त्वाचा पॉईंट आहे, वसतिगृह योजना शैक्षणिक वर्ष 2026-27 अभ्यासक्रम स्तरानुसार नवीन अर्ज स्वीकारणे आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे याबाबत वेळापत्रक. सदर वेळापत्रक वेळोवेळी अद्ययावत केले जाईल आणि ऑनलाईन अर्ज करण्याची रिक्त जागेप्रमाणे मुदतवाढ केली जाईल. तसे यादीही रिक्त जागेच्या अनुषंगाने प्रसिद्ध केली जाणार आहे. तर थर्ड मेरिट लिस्ट बघा, थर्ड मेरिट लिस्ट ही महत्त्वाची आहे. तर या ठिकाणी जे आपण पाहिलं होतं ते टाइम टेबलमध्ये ती डेटसुद्धा गेली. आता आपल्याला या ठिकाणी नवीन एक थर्ड मेरिट लिस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. प्री मॅट्रिक्ससाठी या ठिकाणी 9/7/2024 ते 23/7/2024पर्यंत आणि मेरिट लिस्ट पब्लिश 29/7/2024ला झालं होतं, म्हणजे यांचं कंप्लीट झालं आहे. आता ज्युनियरवाल्यांसाठी थर्ड मेरिट लिस्ट 23/7/2024 ते 6/8/2024पर्यंत आपल्याला अर्ज करायचं होतं आणि 12/8/2024ला ही मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आता आज 7 तारीख आहे, तर 12 ऑगस्ट 2024ला तिसरी मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे. डिप्लोमावाल्यांसाठी तिसरी मेरिट लिस्ट आहे 12/8/2024ला. म्हणजे यांचं फॉर्म भरण्याचे 23/7/2024 ते 6/8/2024पर्यंत होतं आणि आता मेरिट पब्लिश होणार आहे 12/8/2024ला. ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी आहे 23/7/2024 ते 6/8/2024. यांचीसुद्धा 12/8/2024ला होणार आहेत. म्हणजे आपल्याला ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएशन, प्रोफेशनल कोर्स यासाठी आता आपल्याला मेरिट ही थर्ड मेरिट लिस्ट शेवटची असेल तर 12/8/2024ला सर्वांचे मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहेत.
या टाईम टेबलनुसार. आता जर वॅकन्सी जर त्या ठिकाणी खाली असेल तर त्या ठिकाणी ॲप्लिकेशन भरण्याची मुदत वाढू शकते. वेळोवेळी तुम्हाला अपडेट हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. जसं अपडेट मिळालं की एक्सटेंड केले गेले आहे, जर फॉर्म कमी आले असेल आणि वॅकन्सी जास्त असेल तर एक्सटेंड केलं असेल, मुदत वाढ केली असेल तर मी लगेच या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.